माघ पौर्णिमा जी ललिता जयंती म्हणून साजरी केल्या जाते, या दिवशी त्रिपुरा सुंदरी म्हणजे ललिता देवी यांची ह्या देवीची उपासना केल्यामुळे जीवन अतिशय आनंदी होते असे मानण्यात येते. दशमहाविद्यामधील तांत्रिक परंपरेत ललिता देवी ही 10 महाविद्यांपैकी तिसरी आणि सर्वात सुंदर शक्तिशाली देवी मानली जाते. ललिता देवीचे अधिष्ठान मेरू पर्वतावर आहे आणि ती श्रीचक्र स्वरूपात वास करते. देवीच्या 1000 नावांचे वर्णन ब्रह्मांड पुराणात आढळते, जे अगस्त्य ऋषी आणि हयग्रीव यांच्या संवादातून प्रगट झालेले आहे. या देवीच्या उपासनेचा आजचा पवित्र दिवस. दोन्ही हात एकमेकांवर जोडा. एकमेकांवर जोडून मूलाधार चक्रावर ठेवायचे. मूलाधार चक्राची आधी देवता श्री गणेशा यांना बंद डोळ्यांमधून बघण्याचा प्रयत्न करा. पाठीचा कणा सगळ्यांनी ताठ ठेवलेला आहे. डोकं टेकवून गणपती बाप्पांना मनापासून नमस्कार. प्रत्येक पूजेमध्ये ज्यांना पहिला मान आहे अशी आधी देवता श्री गणेशा, जी बुद्धीची देवता, ज्यांच्या आशीर्वादामुळे आपल्याला विविध प्रकारचे ज्ञान होत आहे. ललिता देवींची मानस पूजा आपण आज करत आहोत. ललिता देवी त्रिपुरा सुंदरी पृथ्वी तत्व स्वरूपामधील गणपती बाप्पांचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत. ओम गम गणपतये नमः. प्रत्येक क्षणाला गणपती बाप्पांचे खूप आभार मानायचे. पृथ्वी ग्रहाशी संबंधित असलेले हे चक्र, पृथ्वी ग्रहाचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत. त्याद्वारे शरीरामधला पृथ्वी तत्व अतिशय उत्तमरित्या काम करत आहे. या देहरूपी मंदिरामध्ये आपण सुरक्षित, समाधानी, तृप्त आहोत ही भावना आपली दृढ झालेली आहे. ज्याप्रमाणे झाडाची मुळे खोलवर रुतून झाडातले पोषण द्रव्ये मुळांद्वारे पूर्ण झाडांपर्यंत पोचवतात, त्याप्रमाणे गणपती बाप्पा आपल्या जीवनामध्ये आवश्यक असलेल्या आपल्याला सगळ्या गोष्टी त्यांच्या आशीर्वादामुळे विविध प्रकारचे शक्तींचे ज्ञान आपल्याला प्राप्त होत आहे. माता स्वरूपामधील ललिता देवी शिव आणि पार्वतीचे सुंदर असे स्वरूप, साक्षात शिव ज्यांची उपासना करतात अशा त्रिपुरा सुंदरी ललिता देवी यांचे खूप आभार मानायचे. अतिशय विलोभनीय रूप असलेले आज्ञाचक्रामधनं ललिता देवींना बघण्याचा प्रयत्न करा. चतुर्भुजा असलेली ही देवी पाशांकुश जिने धारण केलेले आहे, जिच्या एका हातामध्ये उसाची कांडी जिने घेतलेली आहे. त्याच्यातनं जणू आपल्याला संदेश मिळतो की ही देवी इतकी सुंदर आहे, इतकी मधुर आहे की ज्याद्वारे आपल्या जीवनामध्ये मधुरता येते. जीवन जगण्याचा आनंद आपल्याला यायला लागतो. अशी ही देवी, हिचे प्रत्येक क्षणाला खूप आभार मानायचे. डोकं टेकवून तिला साष्टांग प्रणिपात. त्रिपुरा सुंदरी, राजराजेश्वरी, महात्रिपुर सुंदरी, षोडशी, ललिता अंबिका अशी विविध नावे जिला आहे. साक्षात श्रीयंत्र स्वरूपामध्ये असलेली ही देवीचे प्रत्येक क्षणाला खूप आभार मानायचे. देवीच्या 1000 नावांचे वर्णन ब्रह्मांड पुराणात आढळते, ज्याला ललिता सहस्त्रनाम असे म्हणण्यात येते. खूप आभार मानायचे ह्या देवीचे. कल्पना करायची 4 पाकळ्यांचे लाल रंगाचे फूल आपण गणपती बाप्पांना अर्पण केलेले आहे. या 4 पाकळ्या ज्याचा संबंध आहे आपल्यामध्ये असलेल्या विविध भावनांशी, राग, लोभ, द्वेष, मत्सर याचे रूपांतर चांगल्या गुणांमध्ये झालेले आहे.
खूप आभार मानायचे गणपती बाप्पांचे प्रत्येक क्षणाला बीजमंत्रांद्वारे. लं वं शं शं सं सूर्यनाडी, चंद्रनाडी आणि पिंगळा नाडी ज्यांचे कार्य अगदी सुरळीतपणे सुरू आहे. खूप आभार मानायचे ह्या तिन्ही सक्षम नाड्यांचे. आता बंद डोळ्यांमधून आपल्या कल्पनेमधून त्रिपुरा सुंदरी देवींना बघण्याचा प्रयत्न करा. मनमोहक रूप असलेली त्रिपुरा सुंदरी देवी यांची मानस पूजा आपण करत आहोत. सगळ्यात अगोदर आपले लक्ष पूर्णपणे त्यांच्या चरणांवर घेऊन यायचं आहे. अतिशय कोमल असलेले तिचे चरण आणि तिच्या चरणांना लागलेली धूळ जी पृथ्वी तत्व स्वरूपामध्ये, त्या कणाच्या स्वरूपामध्ये आपण आहोत. खूप आभार मानायचे ललिता देवींचे बीजमंत्रद्वारे. श्रीं ह्रीं क्लीं ऐं सौः. ओम श्री ललिता त्रिपुरसुंदरी देवै नमः. पूर्ण समर्पण तिच्या चरणांवर, शरणागती. आपली माता भरभरून जणू आपल्याला आशीर्वाद देत आहे आजच्या पवित्र दिवशी. ह्या देवीची आपण जप करत आहोत. स्फटिकांची माळा किंवा रुद्राक्षांच्या माळांद्वारे पौर्णिमा किंवा शुक्रवारी रात्री 9 ते 10 वेळात अतिशय प्रभावी असा हा जप होतो. खूप आभार मानायचे प्रत्येक क्षणाला ललिता देवींचे. सावकाश आपले दोन्ही हात स्वादिष्ठान चक्रावर ठेवा. विविध कला गुणांशी संबंधित असलेले हे चक्र आपण पूर्णपणे शरणागती पत्करलेली आहे ललिता देवींपुढे, ज्याद्वारे आपल्यामध्ये असलेल्या कला गुणांना वाव मिळत आहे. जलतत्वाशी संबंधित असलेले हे चक्र पवित्र नद्यांचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहे. कल्पना करायची ह्या पवित्र नद्यांच्या जलांद्वारे आपण ह्या देवीला स्नान घालत आहोत. तिची आपण सेवा करत आहोत. तिच्या चरण कमलांवर आपण ह्या पवित्र नद्यांचे आपण जल टाकलेले आहे. गंगा, गोदावरी, भागीरथी, कृष्णा, वेण्या, तुंगभद्रा, शरयू, कालिंदी, नर्मदा इत्यादी सगळ्या पवित्र नद्या, त्यांचे खूप आभार मानायचे. त्या प्रत्येक जलाच्या थेंबाचे खूप आभार. पूर्ण स्वच्छता, या मनुष्यरूप्या आपल्या देहाची आंतरिक स्वच्छता, मनाची स्वच्छता, आपण पूर्ण स्वच्छ मनाने या देवीला शरणागती आपण पत्करलेली आहे. आपल्यासाठी जे योग्य आहे ते घडत आहे. सगळ्या जलतत्वरूपी पवित्र नद्यांद्वारे आपण आपल्या स्वतःचे पण प्रोक्षण केलेले आहे. खूप आभार ह्या पवित्र नद्यांचे. सक्षम स्वादिष्ठान चक्राचे खूप आभार. वम बम भम मम लं रं यं या सुंदर देवतेचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत. खूप आभार मानायचे. चंद्रग्रहाशी संबंधित असलेले हे चक्र
चंद्रासारखा सुंदर असा शीतल प्रकाश या देवीवर पडलेला आहे. या पांढऱ्या स्वच्छ प्रकाशामध्ये या देवीला बघण्याचा प्रयत्न करा. पौर्णिमा, अतिशय पवित्र दिवस. चंद्रग्रहाचे खूप आभार. ओम सोम सोमाय नमः. या चक्राचे आधिदेवता ब्रह्मदेव, वरुण देवता यांचे प्रत्येक क्षणाला खूप आभार मानायचे. साक्षात ह्या दैवी शक्तींचे पण आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत, ज्यांच्या आशीर्वादाने फक्त चांगलीच बुद्धी आपल्याला होत आहे. या देवीच्या उपासनेची खूप आभार मानायचे. त्रिपुरा सुंदरी देवींचे. ओम श्री ललिता त्रिपुर सुंदरी देवै नमः. श्रीं ह्रीं क्लीं ऐं सौः. आपल्या शरीरातले जलतत्व अतिशय उत्तमरित्या काम करत आहे. सावकाश दोन्ही हात मणिपूर चक्रावर ठेवा. स्वादिष्ठान चक्रावर ज्याप्रमाणे 6 पाकळ्यांचे केशरी रंगाचे फूल पूर्ण क्षमतेने उमललेले आहे, त्याप्रमाणे मणिपूर चक्रावर 10 पाकळ्यांचे पिवळ्या रंगाचे फूल उमललेले आहे. या पिवळ्या रंगाचा संबंध आहे अग्नी तत्वाशी. अग्नीची देवता सूर्यनारायण यांना डोकं टेकवून साष्टांग नमस्कार. ओम श्री आदित्य सूर्य नारायणाय नमो नमः. आपण अतिशय विचारपूर्वक अन्न ग्रहण करत आहोत. त्याद्वारे शरीरातले अग्नितत्व उत्तमरित्या काम करत आहे. या चक्राच्या अधिदेवता श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी यांना डोकं टेकवून साष्टांग प्रणिपात. यश, कीर्ती, समाधान, ऐश्वर याची आपल्याला भरभरून प्राप्ती होत आहे. आणि साक्षात ललिता देवींचे भरभरून आपल्याला आशीर्वाद मिळत आहे. खूप आभार मानायचे. आता सुंदर अशा दिव्य सोनेरी प्रकाशामध्ये त्रिपुरा सुंदरी राजराजेश्वरी देवींना बघण्याचा प्रयत्न करा. राजसी तेज जिच्यावर आहे अशी त्रिपुरा सुंदरी देवी. एक मनापासून आर्तसाद देवींना बीजमंत्रांद्वारे श्रीं ह्रीं क्लीं ऐं सौः. ओम श्री ललिता त्रिपुर सुंदरी देवै नमः. खूप आभार मानायचे ह्या देवींचे प्रत्येक क्षणाला. सक्षम मणिपूर चक्राचे खूप आभार. बीजमंत्रांद्वारे रम डम ढम नम तम थम दम धम नम पम फम. इथला प्रत्येक अवयव अगदी व्यवस्थित काम करत आहे. सावकाश आपले दोन्ही हात अनाहत चक्रावर ठेवायचे. छातीच्या मध्यस्थानी सुंदर अशा हिरव्या प्रकाशामध्ये शिवलिंगाला बघायचे. पृथ्वी तत्व स्वरूपामधील शिवलिंगाचे आपण रोज पूजन करत आहोत. त्याद्वारे शिवशक्तीचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत आहे.
शिवशक्तीला मनापासून नमस्कार. श्री शिवाय नमस्तुभ्यं. शिवशक्तीचे स्वरूप श्री हनुमानजी यांना कल्पनेतनं बघा. त्यांना डोकं टेकवून साष्टांग प्रणिपात. शक्तीची देवता, युक्तीची देवता, ज्यांचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत. ओम हम हनुमते नमः. श्रीराम जय राम जय जय राम. कल्पना करायची आहे, हिरव्या रंगाचे 12 पाकळ्यांचे फूल या ठिकाणी उमललेले आहे. जणू बेलाची 4 पाने, प्रत्येकी 3 पान, अशी प्रत्येकी 3 पाने असलेली 4 पाने आपण शिवलिंगावर अर्पण केलेली आहे. दिव्य हिरव्या प्रकाशामध्ये शिव आणि त्यांची शक्ती स्वरूपा देवी पार्वतींचे सुंदर असे स्वरूप त्रिपुरा सुंदरी यांना बघण्याचा प्रयत्न करा. खूप आभार मानायचे त्रिपुरा सुंदरी देवींचे. श्रीं ह्रीं क्लीं ऐं सौः. ओम श्रीं ह्रीं क्लीं ललिता त्रिपुरसुंदरी देवै नमः. साक्षात शिवशक्तीचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत. सावकाश आपले दोन्ही हात छातीवर ठेवायचे, हृदयावर ठेवा. प्रेमाचे स्वरूप असलेले आपले हृदय भरभरून प्रेम लहरी, आनंद लहरी ज्यातनं स्त्रवत आहेत. इथल्या प्रत्येक ग्रंथीचे खूप आभार मानायचे. बीजमंत्रांद्वारे यम कम खम जम झम चम छम त्रम टम ठम भरभरून प्रेम जिच्यामुळे आपल्याला प्राप्त होती अशी ही त्रिपुरा सुंदरी देवी. या जगामध्ये प्रेमच श्रेष्ठ आहे, ज्याद्वारे आपण प्रत्येक गोष्ट जिंकू शकतो. खूप आभार मानायचे आपल्या चांगल्या हृदयाचे, चांगल्या विचारांचे, आपल्या सक्षम हृदयाचे खूप आभार. सातत्याने सगळ्यांबद्दल आपण फक्त चांगलेच विचार करत आहोत. साक्षात दोन्ही आता सावकाश दोन्ही हात आपले विशुद्ध चक्रावर ठेवा. आकाश तत्वाशी संबंधित असलेले हे चक्र, ह्या चक्राची अधिदेवता देवी महासरस्वती त्रिपुरा सुंदरीचीच एक शक्ती, ज्यांच्या आशीर्वादामुळे या पवित्र मनुष्य जन्माचे आपण कल्याण करत आहोत. आकाश तत्वाप्रमाणे आपले विचार झालेले आहेत, त्याप्रमाणे वागणे आणि त्याप्रमाणेच बोलणे. शारीरिक, मानसिक, भावनिक दृष्ट्या आपण सक्षम झालेलो आहोत. भरभरून अन्नदान, द्रव्यदान, ज्ञानदान आपण करत आहोत. खूप आभार मानायचे आपल्या सक्षम विशुद्ध चक्राचे. बीजमंत्रांद्वारे हम नम नाम ईम ईम ओम ओम ईम ऐम र्लूम र्लूम रूम रूम ओम औम नम आहा. कल्पना करायची की 16 पाकळ्यांचे
आकाशी रंगाचे फूल या ठिकाणी उमललेले आहे. आकाश तत्वाचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत. ज्ञानाचा सागर असलेली त्रिपुरा सुंदरी, जिचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत आहे. एक आर्तसाद ललिता सहस्त्रनामाद्वारे या शक्तीच्या देवतेला श्रीं ह्रीं क्लीं ऐं सौहा ओम श्री ललिता त्रिपुर सुंदरी देवै नमः. खूप आभार मानायचे त्रिपुरा सुंदरी देवींचे. प्रत्येक क्षणाला सावकाश आपले दोन्ही हात आज्ञाचक्रावर ठेवा, म्हणजे दोन्ही डोळ्यांवर ठेवा. आपल्या कल्पनेमधून गर्द निळ्या रंगाचे 2 पाकळ्यांचे फूल या ठिकाणी बघण्याचा प्रयत्न करा. एक पाकळी आपल्या स्वतःशी आणि एक आपल्यामध्ये असलेल्या पवित्र आत्म्याशी संबंधित असलेली ही पाकळी. पवित्र आत्म्याद्वारे परमतत्वाशी, शिवतत्वाशी आपण एकरूप होत आहोत. सगळ्या रेकी गुरूंचे खूप आभार. आपले आध्यात्मिक गुरु दत्तगुरु माऊली यांना डोकं टेकवून साष्टांग प्रणिपात. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त. दत्तगुरु महाराजांचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत आहे. ज्यांच्या आशीर्वादामुळे आपल्याला झालेलं आहे, आपल्याला चांगलीच बुद्धी होत आहे, त्याद्वारे त्रिपुरा सुंदरी देवींची आपण मानस पूजा करत आहोत. बंद डोळ्यांमधून त्या देवींना बघण्याचा प्रयत्न करा. अतिशय सुंदर, सुकोमल, विलोभनीय असे स्वरूप असलेली ललिता सुंदरी देवी, त्रिपुरा सुंदरी माता, राजराजेश्वरी यांना डोकं टेकवून साष्टांग प्रणिपात. प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार. श्रीं ह्रीं क्लीं ऐं सौहा ओम श्री ललिता त्रिपुर सुंदरी देवै नमः. खूप आभार मानायचे आपल्या सक्षम आज्ञाचक्राचे बीजमंत्रांद्वारे. ओम हम क्षम आज्ञाचक्र इथला प्रत्येक सूक्ष्म अवयव अगदी व्यवस्थित काम करत आहे. चांगल्या श्रवण शक्तीचे खूप आभार. आपले ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय याद्वारे सगळी चांगलीच कर्म घडत आहे. चांगल्या कर्मांचे खूप आभार मानायचे. सावकाश दोन्ही हात सहस्त्रहार चक्रावर ठेवा. आपल्या कल्पनेमधून सहस्त्र पाकळ्यांचे जांभळ्या रंगाचे कमळ या ठिकाणी बघण्याचा प्रयत्न करा. हे सहस्त्र पाकळ्यांचे कमळ आपण त्रिपुरा सुंदरी देवीच्या चरणी अर्पण केलेले आहे. आनंद सागरामध्ये, आनंद लहरींमध्ये आपण आहोत. ललिता सहस्त्रनाम ज्याच्यामध्ये आहेत सौंदर्य लहरी, आनंद लहरी, त्या लहरींचा भरभरून आपल्यावर वर्षाव होत आहे. खूप आभार मानायचे त्रिपुरा सुंदरी देवींचे. श्रीं ह्रीं क्लीं ऐं सौहा ओम श्री ललिता त्रिपुर सुंदरी देवै नमः. त्रिपुरा सुंदरी देवींच्या आशीर्वादाने या मनुष्य जन्माचे कल्याण होत आहे.
खूप आभार या दैवी ब्रह्मांडीय शिवशक्तीचे. आता आपल्या बंद डोळ्यांमधून श्रीयंत्र याला बघण्याचा प्रयत्न करा. हे श्रीयंत्र आपले शरीरच हे श्रीयंत स्वरूपात आहे. या शरीररूपी श्रीयंत्राचे खूप आभार म्हणायचे. बीजमंत्र ओमद्वारे त्रिपुरा सुंदरी देवींचे जागृत असे देवस्थान उत्तर प्रदेशातील सीतापूर जिल्ह्यामधील नैमिषारण्य येथे स्थित आहे. अतिशय जागृत आणि पवित्र असे हे तीर्थक्षेत्र आहे. प्रयागराज येथे पण हे देवीचे जागृत देवस्थान आहे. हे मंदिर देवी सतीशी, देवी पार्वतींशी संबंधित असून येथे माता पार्वतीचा हृदयाचा भाग पडल्याचे मानण्यात येते. या प्राचीन मंदिरात देवी ललिता त्रिपुर सुंदरी लिंगधारिणी रूपात विराजमान आहेत. माता ललिता देवीला या क्षेत्राची प्रमुख देवता मानले जाते आणि 88,000 ऋषींची तपोभूमी म्हणून नैमिषारण्य जे प्रसिद्ध आहे. हे मंदिर अतिशय भव्य आहे. खूप आभार म्हणायचे ह्या पवित्र मंदिराचे, नैमिषारण्याचे खूप आभार. त्रिपुरा सुंदरी देवींचे खूप आभार मानायचे. श्रीं ह्रीं क्लीं ऐं सौहा. ओम श्री ललिता त्रिपुर सुंदरी देवै नमः. खूप आभार त्रिपुरा सुंदरी देवींचे, राजराजेश्वरी देवींचे. प्रत्येक क्षणाला आजच्या सुंदर दिवसाचे खूप आभार. या क्षणाचे खूप आभार. त्रिपुरा सुंदरी ललिता देवींचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत आहे. आपण शारीरिक, मानसिक, भावनिक दृष्ट्या एकदम सक्षम झालेलो आहोत. आपला प्रत्येक अवयव अगदी व्यवस्थित काम करत आहे. आजच्या सुंदर दिवसाचे आभार, या क्षणाचे आभार, तुमच्या सगळ्यांचे खूप आभार. श्रीं ह्रीं क्लीं ऐं सौहा. ओम श्री ललिता त्रिपुर सुंदरी देवै नमः. सावकाश आपले दोन्ही हात सहस्त्रहार चक्रापासून मूलाधार चक्रापर्यंत घेऊन या. स्वतःला नमस्कार करा. ओम त्रिशूल स्वस्तिक ह्या सुरक्षा कवचमध्ये स्वतःला बघा. परत डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत दोन्ही हात घेऊन या. स्वतःला नमस्कार करा. चंद्राच्या पांढऱ्या स्वच्छ प्रकाशात स्वतःला बघा आणि डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत दोन्ही हात घेऊन या. स्वतःला नमस्कार करा.